झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहेची टीम आत्ता आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी होऊन त्यांना कसं वाटतंय. आम्ही ऑलरेडी खूप एक्सायटेड होतो जेव्हा आम्हाला कळलं की इथे डोंबिवलीच्या शोभायात्रेत यायचं आहे. आणि मी खूप वर्षापासून ऐकून आहे की इथे डोंबिवलीची जी शोभायात्रा असते ती खूप मोठी असते आणि खूप धमाल मजा असते. सो आय एम एक्सपिरियन्सिंग इट. ॲक्च्युली माझा पहिला अनुभव आहे इथे येण्याचा आणि मी हो करेक्ट. आणि जेवढं ऐकलं होतं तर त्यापेक्षाही खूपच जबरदस्त वाटतंय. खूप मजा येते. काय आपण नवीन वर्षी संकल्प करत असतो, तुम्ही दोघांनी काय संकल्प केले? मला हिचं तर माहिती आहे कारण ही गेले काही महिने हेच बोलतात की ह्या वर्षी खूप काम करायचं आहे. तर हो, हिच्यासोबत मलाही खूप काम करायचं आहे. येस करेक्ट. आज मला या वर्षामध्ये फक्त काम करायचं आहे. फोकस्ड होऊन कॅमेऱ्यासाठी जे काही द्यायचं आहे सगळं ते कॅमेऱ्याला द्यायचं. डोंबिवलीची स्वागत यात्रा डोंबिवलीने सगळ्यात आधी सुरू केली आणि त्यानंतर मग सगळ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या शोभायात्रा निघाल्या. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. लागल्या. तुम्हाला डोंबिवलीत येऊन काय वेगळं जाणवलं? एक तर डोंबिवलीकरांची एनर्जी खूप भारी आहे. ती मला फार आवडली कारण लोक एवढं प्रेम देत आहेत. हे सगळं बघून खूप भारी वाटतं कारण मी सुद्धा याआधी कधी इतकं एक्सपिरियन्स केलं नाही आहे. सो हे फर्स्ट टाईम आहे की मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत आली आहे आज आणि इतकं प्रेम अनुभवायला मिळतं. मी ॲक्च्युली हा जो उत्साह आहे म्हणजे इथे एवढं ऊन आहे, मुंबईचं वेदर सध्या हे असतानाही एवढी गर्दी, एवढे लोक नटून जे आलेत म्हणजे हे बघण्यासारखं आहे. इट इज अन एक्सपिरियन्स आय वुड से. सिरियलबद्दल थोडंसं बोलूयात. पुन्हा कर्तव्य आहे, एक मेसेज आहे, त्याबद्दल काय सांगाल? सो मला असं वाटतं बेसिकली सिरियलच खूप काही म्हणजे जे टायटल आहे तेच खूप काही सांगून जातं. पण मी आता फार काही याच्यावर बोलणार नाही. मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका बघून तुम्ही ती एक्सपिरियन्स करण्यामध्ये जास्त मजा आहे. एक वन लाईनर आहे. वन लाईनर म्हणजे की 2 स्टोरीज ज्या पूर्ण झाल्या नाहीत आणि ते त्यांच्या फॅमिली करतात, त्यांच्या पोरांकरतात, ते कदाचित एकत्र येतील आणि त्यांचं एक वेगळं नातं जे तयार होणार आहे ते बघायला कदाचित लोकांना खूप आवडेल. तर हो त्यास बोला पुन्हा कर्तव्य आहे. येस. तुला कसं वाटतंय? मस्त. डोंबिवलीत येऊन ऊन खूप आहे ना, मग तरी तू फिरतीयस? मी डोंबिवलीतच राहतेस, मग कसं वाटतंय तुला? मस्त वाटते. अरे ही आमची डोंबिवलीकर आहे, तिच्या एरियामध्ये आलो तुम्ही आज, हो की नाही रे? मग आज काय स्पेशल? मला माहिती आज स्पेशल काय मग? आज काय स्पेशल काय पण मग डोंबिवलीत आल्यानंतर? आज काय स्पेशल आहे? लंच कुठे करायचंय मला काही माहित नाही. आज लंचला कुठे जायचं? आज जेवायला कुठे? तुझ्या घरी जेवायला? हॉटेलमध्ये. अच्छा. नाही म्हणाली. नाही म्हणाली घरी नाही, हॉटेलमध्ये जाऊया. घरी डोंबिवली. हो का? करेक्ट. मी शिकते तिच्याकडून. खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी गप्पा मारून आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कॅमेरामॅन प्रकाशसह मी तन्मय टिल्लू, डोंबिवली.